Traveling through India's longest sea bridge early morning, we covered 45 kilometers from Panvel to Gateway Mumbai in just 45 minutes. A pride of Mumbai, Maharashtra. सर्वात पहिले आम्ही पनवेल बस स्टँडवर चहा प्यायलो आणि JNPT रूट मार्गे गाडीने निघालो. सो गुड मॉर्निंग गाईज, आम्ही निघालेलो आहोत पनवेलवरना अटल सेतू एक्सप्लोअर करायला. इथून शिवरी आम्हाला 27 किलोमीटर दाखवतोय आणि तिकडे पोचायला टाइम 37 मिनिट्स. सो तुम्ही पाहू शकता की मुंबई किती जवळ आलेला आहे आता पनवेलच्या. आणि सो जातोय आम्ही. सो माझ्याबरोबर आहे गौरव, जो डोंबिवलीवरनं आलेला आहे सकाळी 4 वाजता उठून, आणि मागे प्रफुल्ल बसलेला आहे. सो आता वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही JNPT रोड थ्रू जातोय. सो इंडियाचा लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. सो गाईज, काय एक्साइटेड आहात का? मग प्रचंड, माझी एक्साइटमेंट प्रचंड आहे. मला बघायचं इतकं मोठं एक इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आहे, ते पण आपल्या इतके जवळ. सो व्हिजिट टू बनताय. येस, आणि एक नवी मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लाईक गेल्या महिन्यात इकडे मेट्रो सुरू झाली बेलापूर ते तलोजा, आणि आता हा ब्रिज. तर बेसिकली हा जो ब्रिज आहे हा 2 डॉक्सला कनेक्ट करतोय. एक म्हणजे JNPT ते नवी मुंबईमध्ये, आणि दुसरा जो मुंबईमध्ये मजगाव डॉक आहे त्याला. आणि सेकंड, आता नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट होणार आहे, त्याच वेळी आम्ही चाललोय. आता इथे बाजूलाच होतोय, आणि बेसिकली 2 एअरपोर्टला कनेक्ट करतोय मुंबई आणि नवी मुंबईच्या. बघा, इथं प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम वाचणार आहे. मुंबईत नवी मुंबईकडे येणार आहे. सो आय एम थिंकिंग ऑफ अमाऊंट ऑफ टाइम विल सेव्ह, अमाऊंट ऑफ फ्युएल विल सेव्ह. सो खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे ही गोष्ट. आणि नाव आम्ही ग्लिम्सेस बघतोय आणि त्या ब्रिजचे, वी कॅन सी दॅट. दाखवतो तुम्हालाही. सो हे जे लाईट्स आहेत ते सगळे त्या ब्रिज, जो ब्रिजचा पार्ट आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढे क्लिअर दिसत नाहीये कारण ते लांब आहे. ओके गाईज, सो जे मुंबईकर्स आहेत ज्यांना कोकणात जायचं आहे तर त्यांचा 2 तासांचा रस्ता वाचणार आहे. त्यांच्यासाठी मुंबई ट्रॅफिकमधून फ्री एक्झिट आहे या रूट मार्गे. JNPT रोडवरनं एक्झिट घेतोय. स्टार्टेड. आणि रोड चालू झालेला आहे. इंडिया लाईट ट्राय केलं. टोल नाक्यावर बॅरिगेड्स नाहीत, म्हणजे ट्रॅफिक नाही होणार. इथे अशी सिस्टम आहे की तुमचा गाडीचा नंबर प्लेटचा फोटो कॅप्चर केला जाईल आणि फास्टॅगमधून कॅश ऑटो डेबिट होईल. चिर्ले नवी मुंबई आणि शिवरी साऊथ मुंबईला जोडणारा हा ब्रिज तब्बल 21.8 किलोमीटरचा आहे. दिवसा एलिफंटाचा बेट आणि रात्री दिव्यांनी उजळलेली मुंबई या ब्रिजवरनं प्रवास करताना अनुभवायला मिळेल. ब्रिजच्या कडेला असलेल्या साऊंड बॅरियरवर गाडीचा मजेदार प्रतिबिंब दिसत होतं. आणि आम्ही पाहताच क्षणी शिवरीला पोचलो. आणि आम्ही मुंबईमध्ये पोचलेलो आहोत. अर्ली मॉर्निंग गेटवे रूटला आहोत. गेटवेला पोचलो. एक 5-10 मिनिटं थांबलो. 6:30 वाजता पुन्हा रिटर्न निघालो.
साऊथ बॉम्बेच्या गगनचुंबी इमारती पाहत परत अटल सेतूवर आलो. सीधे 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 बघ. एवढा नाही कॅप्चर होत नाही. $74,000 टन वजनाचे 70 डेक या सेतूमध्ये वापरण्यात आलेले आहेत. पृथ्वीचे 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीचा केबलचा वापर, 500 बोईंग विमाने, 17 आयफेल टावर एवढा वजनाचे भर घेण्याची क्षमता ट्रान्स हार्बर लिंक पुलामध्ये आहे. अटल सेतू पुलाची एकूण लांबी 21.8 किलोमीटर आहे, ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.5 किलोमीटर आणि जमिनीवरील भाग 5.5 किलोमीटर आहे. आणि साधारण 7:30 वाजता पुन्हा पनवेल जवळ पोहोचलो. सो सागरी सेतूची सफर संपलेली आहे. आम्ही पुन्हा रिटर्न पनवेल जवळ आलेलो आहोत. सो काय वाटतं गौरव, काय म्हणशील परत? यार माझ्या म्हणजे बरेच दिवसांनी स्मूथ ड्राईव्ह करायला मिळाले तर स्ट्रेट असा हा बेलापूर गेला. हा बेलापूर. येस, यू कॅन कंटिन्यू. बऱ्याच दिवसांनी स्मूथ ड्राईव्ह करायला मिळाली, मजा आली. आणि खरंच आहे म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल म्हणता येईल असा हा प्रोजेक्ट आहे. बऱ्याच गोष्टींची तिथे खूप चांगली म्हणजे सोयी ठेवली, स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे सेफ्टी सगळे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याशिवाय स्पीड कंट्रोल आहे, आणि कॅमेराज वगैरे पण आहेत. आणि पर्यावरणासाठी पण तितकीच काळजी आहे. तुमचे लाईट्स आहेत किंवा साऊंड ॲब्झॉर्बर आहेत, कारण त्या भागामध्ये बरेचसे आय थिंक बर्ड्स वगैरे येतात आणि फ्लेमिंगोज आहेत. त्यामुळे इट्स नाईस, गुड. त्यांची पण काळजी घेतलेली आहे. येस. सो मस्त होता, मस्त एक्सपिरियन्स होता. इट वॉज आज मॉर्निंग आहे, डे 2 आहे ॲक्च्युली ब्रिज ओपन झाल्यानंतरचा, आणि आम्ही इथे एक्सप्लोअर करायला आलो होतो. डेफिनेटली आम्ही जवळ राहतो, पनवेलमध्ये राहतो, म्हणून खूप इझिली जमलं यायला. सो तुम्हाला पण आवडू शकतो, तुम्ही पण पनवेलला घर बुक करू शकता. पनवेलला पोचताच मस्त उगवत्या सूर्याचे दर्शन झाले. नवी मुंबईची आता खूप वेगाने प्रगती होत आहे आणि आता वाट पाहतोय इकडे होणाऱ्या इंटरनॅशनल एअरपोर्टची.